खाद्यसत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की कैरीचं पन्हं कसं करायचं. तर यासाठी आपल्याला लागणार आहे, मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाक कसा करायचा ते पाहूया. तुम्ही पाणी किती ठेवलत बघितलं, साखरेच्या अगदी थोडं वर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते गॅसवर उकळत ठेवायचं. त्याच्यासाठी नंतर आपण तयारी करायची आहे. थोडी वेलची आणि थोडे मिरे ह्यांची एक पावडर करून तुम्ही त्या पाकामध्ये टाकायची. आता पाक तयार झाला कसं ओळखायचं? असे 4-5 थेंब ओतल्यानंतर एक शेवटचा थेंब जोपर्यंत त्याची तार पडत नाही, तोपर्यंत आपला पाक तयार झाला नाही. आता हा आपला पाक तयार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक कैरी घेतलेली आहे, साधारणतः अर्धा किलोची कैरी होती. त्या कैरीमध्ये फक्त ते कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याचा गर असा काढून घेतलेला आहे. छान शिजवून घेतली कैरी आणि ही आता कैरीचा गर आपल्याला या पाकामध्ये, पाक थंड झाल्यानंतर टाकायचा आहे. आता हे सगळं तुम्ही मिक्सरमधून ही सगळं एकत्र करून काढू शकता. मी तसंच केलेलं आहे. हे थोडंसं हलवलं आणि नंतर मिक्सरमधून मी काढून घेतलं. तर आपल्याला त्यानंतर छानसा असा पल्प मिळतो. आता हा पल्प आपण एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये 2 चमचे आपण हा पल्प घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये थोडेसे पुदिनाही टाकू शकता आणि पुदिना आणि ह्याचा स्वाद अगदी छान लागतो. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ह्याच्यात टाका आणि आपलं पन्हं छान तयार. हे पन्हं आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहे. तुमच्या आरोग्याला हे खूप सारे विटॅमिन्स देतं, थंडावा देतं शरीराला. तर हे पन्हं नक्की करून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.